प्रिय मित्रांनो, बरे आहे का? आजचा दिवस आनंदात जातोय का? प्रभू दररोज तुमच्याशी बोलत आहेत. तुम्ही त्याच्या सोबत चालत आहात. किती मोठे भाग्य आहे. आपला येशू मुक्ती देतो. सेवकाईच्या सुरुवातीपासूनच प्रभूने केलेल्या अनेक कार्यांना आपण पाहत नाही. हे ठिकाण पाहताय, वाटते की हे एक बागेसारखे आहे. ह्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वीपर्यंत तारणाचे द्वार प्रार्थना सभा पार पडत होत्या. देवाच्या मंडपाची उभारणी ह्याच ठिकाणी तंबू लावून तारणाचे द्वार प्रार्थना सभा घेतली गेली. लक्षात असेल, हीच ती जागा आहे. आता त्या जागेवर एक सुंदर बाग तयार केली आहे, जी चांगले फळ देणाऱ्या फळझाडांनी भरलेली आहे. ती खूपच रमणीय आहे. याच भागात युवकांच्या उभारणीसाठी एक वसतिगृह तयार करण्यात आले आहे, जे युवकांच्या निवासासाठी बांधले जात आहे. ते लोक इथे प्रार्थना करतात. पाहत असाल, ही अश्रू ढाळलेली एक जागा आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी प्रभू समोर अश्रू ढाळले आहेत. तेवढेच नाही, ही जागा माझे अश्रूही अनेक वेळा सांडलेली जागा आहे. त्या दिवसात मी एकट्याने प्रार्थना करण्यासाठी पहाटे यायचो आणि प्रार्थना करत असताना माझे अश्रू सांडले गेले आहे. अशा एका जागेवर उभा राहून मी तुमच्याशी बोलतो आहे. त्या सर्व अश्रूंना आता प्रभूने उत्तर दिले आहे. आम्ही ते अनुभवले आहे. त्या अश्रूंचे फळ आता सेवेमध्ये आम्ही अनुभवत आहे. तुम्हीही अश्रू ढाळले आहेत का? तुमच्या घरातल्या प्रार्थनागृहात, तुमच्या पलंगावर तुम्ही अश्रू ढाळले आहेत का? तुम्ही रडले असाल, मी काय करू प्रभू असे म्हणत. पण फक्त रडणे नाही, प्रभू समोर अश्रू ढाळले पाहिजे. हन्ना त्या दिवशी ती काही ना खाता रडायची. अंथरुणात विचार केल्याने काही उपयोग नाही. ज्या दिवशी ती देवाच्या मंदिरात येऊन अश्रू ढाळली, त्या क्षणीच प्रभूने एक चमत्कार केला. तुम्ही उगाचच रडून तुमचे अश्रू वाया घालवू नका. प्रभूच्या चरणांपाशी अश्रू सांडले पाहिजे. त्याचा परिणाम तुम्ही पाहाल. तो परिणाम आम्ही आज सेवेमध्ये पाहत आहोत. ठीक आहे, आज प्रभू मला काय वचन देत आहेत तुम्ही विचारत असाल. यशाया अध्याय 46च्या 4थ्या वचनात प्रभू म्हणतो, मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल. मी वाहून तुमचे रक्षण करीन. आतापर्यंत मी तुला मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत मी तुला सुरक्षितपणे सांभाळून नेले आहे. पुढे याबद्दल तुला भीती वाटू नये. आर्थिक बाबतीत अडचणी येत असल्या तरीही. शेवटच्या काळातले संकटे सगळे येते. भूकंप, महामारी, दुष्काळ, खूप गोष्टींच्या बातम्या आपण ऐकतो. होणार आहे. शेवटचा काळ आहे. येशूने सांगितलेली चिन्हे तीव्रतेने घडत आहेत. प्रभूंचे आगमन जवळ आले आहे. असेच होणार आहे. पण या परिस्थितीत आपण कसे जगणार आहोत याची भीती वाटत असेल. प्रभू म्हणतात, आतापर्यंत मी तुला सुरक्षितपणे मार्गदर्शन केले. पुढेही मी तुला उचलून धरीन, तुझे ओझे वाहीन आणि तुला वाचवीन. 3 गोष्टी प्रभू सांगतात. उचलणे म्हणजे जसे आई आपल्या बाळाला उचलते किंवा वडील सुद्धा बाळाला हातात उचलतात, तसेच असते. ते उचलणे म्हणजे हातात धरून उचलणे. प्रभू म्हणतात, मी तुला हातात धरून उचलून घेईन. दुसरे म्हणजे वाहने. जसे आई बाळाला कमरेमध्ये घेऊन वाहते तसे. वडील बाळाला उचलून चालवतात, पर बाळ थोडा मोठा झाल्यावर खांद्यावर बसवून चालवतात. त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला चालवतो. आई कमरेवर बाळाला उचलतात, तसेच वडीलही उचलतात. पण आई आणि बापाच्या उचलण्यात फरक असतो. येशू ख्रिस्त आईसारखे वडिलांसारखे आहेत. परमेश्वर 2 प्रकारे उचलतात, जसे आई आणि बाप. तो म्हणतो, मी तुम्हाला उचलून वाहवेन. तुम्हाला पाय दुखत असताना बाप शांत बसत नाही, तो तुम्हाला उचलून खांद्यावर घेतात. चालताना पाय दुखतोय सांगितले तर ती लगेच आपल्याला उचलतात. उचलून घेणाऱ्या त्या प्रेमळ आई वडिलांमध्ये असे प्रेम असते, तेच आपल्याला उचलू शकतात. येशूही अगदी तसाच आहे. तुमच्यासाठी आई वडील म्हणून मीच आहे. मी तुला नेणार आहे, मीच तुला उचलून घेणार आहे. कशाला घाबरतोस? तू यामुळे विचलित होऊ नकोस. मी तुला उचलून घेईन आणि मी तुला वाचवीन. धोका येऊ दे, आर्थिक अडचणी येऊ देत, दुष्काळ येऊ दे, महामारी पसरू दे, पृथ्वी हादरू दे, समुद्र खवळू दे, मी तुला वाचवीन. कारण मीच तुझ्यासाठी जबाबदार आहे, असे परमेश्वर सांगत आहेत. त्यामुळे हे प्रश्नच नाही. जे काही घडणार आहे ते सगळे घडणारच आहे. ते नाकारता येणार नाही. पण घाबरू नका.
माझे रक्षण करणारा, मला उचलून धरणारा, मला सहन करणारा असा एक परमेश्वर माझ्यासोबत आहे हे जाणून त्याच्यात आनंदी राहा. तुमचा विश्वास त्याच्यावर ठेवा. प्रभू, तुम्ही मला उचलून धरणार, माझे ओझे वाहणार, मला वाचवणार, यावर मी विश्वास ठेवतो. शेवटपर्यंत तुम्ही मला वाचवत नेत राहाल. कोणतेही संकट मला स्पर्श करू शकणार नाही अशा विश्वासाची घोषणा करा आणि तुम्ही चमत्कार पाहाल. मग तुम्ही का घाबरावं? घाबरू नका. प्रभूकडे पहा आणि सांगा, प्रभू, तुम्ही मला उचलले आहे, माझा ओझे वाहिले आहे आणि मला वाचवले आहे. या क्षणापर्यंत तुम्ही मला मार्गदर्शन केले त्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझे ओझे वाहणार आहे म्हणून सांगितले आहे म्हणून धन्यवाद. तुम्ही माझे ओझे वाहणार आहे, मला उचलून धरणार आहे म्हणून मी कशालाही घाबरणार नाही, गोंधळून जाणार नाही. येशूच्या नावाने आमेन, आमेन.